नमस्कार. आजचा दृष्टिकोन अर्थातच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरती. देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प म्हणजे मुख्यमंत्री या नात्यानं पहिलाच अर्थसंकल्प. दुर्दैवी परिस्थितीमध्ये त्यांना अर्थ खातं हाताळावं लागलं. त्यामुळे त्याच्याविषयीची जी भावना होती ती पण महत्त्वाची. अ, हा अर्थसंकल्प त्यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पाच्या धर्तीवर सादर केला. म्हणजे कसं की केंद्रामध्ये निर्मला सीतारामन गेली काही वर्ष अर्थसंकल्प सादर करताना त्यातले 6 मुद्दे, या 6 मुद्द्यांचे प्रत्येकी 2-2 उपमुद्दे, त्या 2 उपमुद्द्यांचे 10 आणखी छेद, असं करत-करत एक टप्पा असा त्या गाठतात आणि त्या पद्धतीनं अर्थसंकल्प सादर करतात. तसं आजच्या अर्थसंकल्पामध्ये सादरीकरणाची सुरुवात करताना देवेंद्र फडणवीस यांनी 4 भागांमध्ये, 4 स्तंभांवरती हा अर्थसंकल्प उभा असेल असं म्हटलं. प्रगतिशीलता, शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि सुशासन या 4 मुद्द्यांवरती त्यांनी भर दिला आणि या 4 स्तंभांमध्ये आणखी 4-4 उपस्तंभ आहेत. म्हणजे एकंदर 16 स्तंभांवरती हा अर्थसंकल्प आहे. त्यातल्या पहिल्या ज्या काही मुद्द्यांचा परामर्श घ्यायचा झाला तर ते अतिशय महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ कृषी कर्जमाफी दिली. आता कर्जमाफी हा विषय असा आहे की त्याच्यामध्ये तार्किकता काहीच नसते आणि एकदा कर्जमाफी दिल्यानंतर परत कर्जमाफीची वेळ येताच कामा नाही, कारण कर्ज माफच झाली शेतकऱ्यांची ना. पण परत परत हा मुद्दा वारंवार निवडणुकीच्या निमित्तानं, राजकारणाच्या निमित्तानं येत राहतो. तो पहिली मला असं वाटतं पहिली कर्जमाफी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ती दिली गेलेली होती. त्याच्यानंतर ही मालिका अशीच सुरू आहे, थांबेल अशी शक्यता नाही, कारण लोकप्रियतेकडे सगळ्यांचा कल असल्यामुळे त्या तशा घोषणा केल्या जातात. पण याच्यामध्ये यावेळेला एक थोडासा वेगळा फरक असा की सगळेच शेतकरी काही कर्ज फेडत नसतात असं नाही. काही जण फेडत असतात. ते नियमांचा विचार करून कर्जाचे हप्ते भरत असतात. तर कर्जमाफी झाल्यानंतर त्यांना फटका बसतो. कारण प्रामाणिकपणा दाखवल्याची शिक्षा त्यांना द्यावी लागते. तर तशी द्यावी लागणार नाही अशी व्यवस्था या अर्थसंकल्पानं केलेली आहे. त्यामुळे तो एक चांगला भाग आहे. त्याच्याबरोबरीनं शेतीच्या वरती भर दिला जाणार आहे. शेतीच्या संदर्भातले जे काही सहउद्योग असतात त्याच्यावरती भर देण्याची घोषणा, प्रयत्न अर्थसंकल्पांमध्ये आहे. विद्यापीठांना कृषी विद्यापीठांना त्यांच्या विविध क्षेत्रांमध्ये आणखी विस्ताराची व्यापक योजना सरकार सादर करत आहे. आणि दुसरं एक हल्ली जाणवतं की कुठल्याही क्षेत्राला AI लावलं की ते त्याचं आधुनिकीकरण झालं अशी एक मानायची प्रथा आपल्याकडे आता पडू लागलेली आहे. चोरीचं प्रमाण वाढलं ते AI वापरून चोरीचा छडा लावणार, रस्त्यावरचे खड्डे वाढलेले आहेत ते AI वापरून तसंच आता या शेती संदर्भातही AI असं वापरून बरंच काही काही सरकार करू इच्छितं. चांगलं झालं तर चांगलंच आहे, पण मुळात शेतीचे प्रश्न हे AIचे निगडीत नाही आहेत. हे ह्युमन इंटेलिजन्स चे मुद्दे आहेत आणि त्याच्यासाठी जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो त्यावरती कोणीच काही बोलत नाही आणि तो अर्थातच शेतमालाला मूळ भाव शेतकऱ्यांना हवा आहे तो भाव देणार आहात का? तो दर आपण त्यांना देणार आहोत का? तर तो दर द्यायचा नाही आणि बाकीच्या गोष्टी ही आपली परंपराच आहे. त्याच्यामुळे त्या परंपरेला हे सगळं साजेसच झालेलं आहे. प्राकृतिक शेती अभियान त्याची घोषणा आहे. कृषी समृद्धी योजना जाहीर केलेली आहे. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना त्याची घोषणा केलेली आहे. लाडकी बहीण तर आहेच आहे. सिंचनाच्या क्षेत्रात काय काय नवीन करणार त्याच्या काही बऱ्याच मोठी त्याची जंत्री आहे. पण ह्याच्यात ते गंमत अशी आहे की सातत्यानं म्हणजे गेली मला वाटतं 5-6 वर्ष तरी झाले असतील या गोष्टीला. सिंचनाखालचं क्षेत्र किती हे सरकार सांगत नाही आहे. म्हणजे सिंचनासाठी येऊ केलं, सिंचनासाठी तेऊ केलं आणि सिंचनासाठी तरतूद वाढवणार, सिंचनासाठी नव्या योजना आणणार. हे सगळं केल्यानंतर सिंचन कितीचं होतंय ते आपण काही सांगत नाही आहे. हाही अर्थातच एक आपल्या परंपरेचा भाग झालेला आहे. ती इथे पण राखली गेलेली आहे. शिक्षणावरती खूप मोठा भर आहे आणि अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. पण तो भर शिक्षणासाठी सरकार तरतूद जास्त करते का? तसा भर नाही आहे. तो तसा असायला हवा. दुर्दैवाने केंद्रापासून राज्यापर्यंत शिक्षणाच्या एकंदर खर्चामध्ये जी काही तरतूद केली जाते ती 2.5% पुढे काही जात नाही. इथे आत्ता जी नवीन घोषणा आहे ती परदेशी विद्यापीठांची.
आता एका बाजूला केंद्र सरकार परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करतात आणि त्याच वेळेला आपण परदेशी विद्यापीठांसाठी इथे नवीन त्या वेगळ्या योजना जाहीर करतात. परदेशी विद्यापीठ इथं आता येणारच आहेत. अशा पद्धतीनं त्याची घोषणा होते. चांगलंच आहे. खरं म्हणजे गेल्या 3-4 वर्षामध्ये काही जास्तच वर्षामध्ये 8 एक वर्षामध्ये भारतात शिकायला येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात घट होतीये. म्हणजे ते खरं कसे जास्त येतील याचा प्रयत्न व्हायला हवा. ते कदाचित होईलही, पण त्याच वेळेला भारतातली मुलं जी परदेशात जातात ती त्यांनी जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. म्हणून परदेशी विद्यापीठांना आपल्या दारामध्ये आपल्या अंगणामध्ये आणणार. उपक्रम स्तुत्य आहे, चांगला आहे. मुद्दा त्याच्या शुल्काचा येईल. म्हणजे परदेशी विद्यापीठात इतकं शुल्क जर इथे आकारलं जाणार असेल, तर इथे राहणं पसंत करणं का परदेशात जाऊन शिकणं हा पर्याय विद्यार्थ्यांना निवडावा लागेल. ही बाब खूप महत्त्वाची आहे. म्हणजे उदाहरणार्थ ऑक्सफर्ड विद्यापीठ समजा नवी मुंबईच्या कुठल्यातरी उपनगरामध्ये आलं, तर त्या ऑक्सफर्डच्या इथल्या शाखेमध्ये जाऊन शिकायचं का विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ऑक्सफर्डला जाऊन शिकायला मिळेल, अशी जर परिस्थिती असेल, तर विद्यार्थी काय निवडतील याचा अंदाज आपल्याला करता येऊ शकेल. त्यामुळे या परदेशी विद्यापीठांचा हा जो मुद्दा आहे, तो त्याच्या यशाचं माप जोपर्यंत आपल्यासमोर येत नाही, तोपर्यंत त्याची मूल्यमापनाची गरज असली तरी ती थांबवायला हवी, हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा भाग अर्थातच किल्ले आणि ह्या सगळ्या संस्कृती रक्षक योजनांसाठी बरीच काही सरकारने तजवीज केलेली आहे. चांगली घटना आहे. त्याविषयी कोणीच काही आक्षेप घेणार नाही, कारण हे सगळं व्हायलाच हवं आणि हे झाल्यामुळे उलटं पर्यटन वाढू शकेल आणि पर्यटनातनं रोजगार वृद्धी होऊ शकेल. हे चांगलं कसं होईल, चांगली कशी वाढ होईल यासाठी प्रयत्न आहेत. ते खूपच महत्त्वाचं पाऊल सरकार या दृष्टीने उचलताना दिसतंय. जाता जाता आपापल्या मंत्र्यांना काही खुश करण्याची पद्धत आहेच, कारण जो तळ राखील तो पाणी चाखील ही आपली म्हण आहेच ती. म्हणजे मग अचानक दरेगावामध्ये रोप वे रज्जुमार्ग करण्याची सरकारला गरज वाटली. परत दरेगावामध्येच एकदम निसर्ग उपचार केंद्र करायला हवं असं सरकारला वाटलं. तर दरेगाव का कशासाठी महत्त्वाचं आहे हे सांगायची गरज नाही. त्यामुळे हे असे आपल्या खर्चाने हे सगळे उद्योग सरकार आपलं वर्षानुवर्ष करत आलेलं आहे. तसाच हा एक प्रयत्न आहे, हा एक प्रयोग आहे. मागे एकदा महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी उद्यान आणि सौंदर्यीकरणासाठी, पुतळ्यांच्या संवर्धनासाठी प्रचंड मोठी रक्कम तरतूद केलेली होती. तेव्हा बातमीदारी करताना मला म्हटलं याच्यात कुठे उद्यान उभं राहणार आहे ते बघूया. म्हणून जेव्हा मी चौकशी करायला गेलो तपशीलात, तेव्हा असं आढळलं की अर्थमंत्र्यांच्या वडिलांचाच पुतळा एके ठिकाणी होता आणि त्या परिसरात बाग-बगीचा तयार करण्यासाठी तिथली मोठी तरतूद वापरली जाणार होती. त्यामुळे तसं होतंच. त्यामुळे अचानक आता दरेगाव ला जर महत्त्व आलं असेल, तर हा आपल्या राजकीय आर्थिक संस्कृतीचा भाग आहे असं म्हणायला हवं. ह्या नवीन योजना, पायाभूत सुविधांचं हल्ली सगळ्यांनाच आकर्षण आहे. उंच पूल बांधणं आणि सगळ्यात मोठं अमुक करणं, जगातला सगळ्यात मोठा किंवा सगळ्यात लांब, सगळ्यात खोल वगैरे. त्याच मालिकेमध्ये नवीन उपक्रम येत आहेत. नवीन कंत्राटं दिली जातील. या कंत्राटांमध्ये खरी गंमत असते, आर्थिक गंमत असते. त्या गंमतीचा आनंद घेता येईल. त्यामुळे पायाभूत सुविधांना हल्ली एकंदर आपल्या देशातच खूप महत्त्व आलेलं आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही या पायाभूत सोयीसुविधा त्यांच्या निमित्तानं खर्चाची तजवीज करणं हे ओघानं आलं ते होतच आहे. आता याच्यानंतर दुसऱ्या काही भागाकडे या अर्थसंकल्पाच्या यायला हवं. एक शब्द वारंवार वापरला गेला की $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे महाराष्ट्राची वाटचाल दमदारपणे सुरू आहे. $1 ट्रिलियन इकॉनॉमी, याचा अर्थ $1,00,00,000 अर्थव्यवस्था महाराष्ट्राची तयार होणं. आता डॉलरचा आजचा दर जर 90-92 रुपये पकडला रुपयाच्या तुलनेमध्ये, म्हणजे 92-93 किंवा 90 रुपये जे काय असतील तसं एका डॉलरला एवढे द्यावे लागतात. तर याचा अर्थ $90,00,00,000 अर्थव्यवस्था तयार करणं चांगलं ध्येय आहे, कारण त्या दृष्टीनं आपण पावलं टाकतोय.
पण मग ते ध्येयाचा जेव्हा विचार करत असतो आपण, तेव्हा आपलं वास्तव काय याचाही विचार करावा लागतो. कारण एखादा 40% विद्यार्थी 40% मिळवणारा विद्यार्थी म्हणाला, की माझं ध्येय मात्र 95% आहे, बोर्डात येण्याचं आहे वगैरे, वगैरे. असं जेव्हा तो म्हणत असतो, तेव्हा त्याला तुला आत्ता किती मिळतायत हे विचारणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे आत्ताची आपली अर्थव्यवस्था किती आहे याचा आधी विचार करायला हवा. ती साधारण 51 लाख कोटी रुपयांची आहे. ती 90 लाख कोटी रुपयांपर्यंत न्यायची, साधारण दुप्पट करायची आहे. आता अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट करण्यासाठी काय वेगाने वाढायला हवं, हा यातला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. आणि 47 सालापर्यंत तर आपण 5 लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था करणार आहोत, $5 ट्रिलियन करणार आहोत. म्हणजे आजपासून 2027 सालाला किती वर्ष राहिली आणि त्याचा जो वाढीचा वेग आहे तो आपण लक्षात घेतला तर किती टक्के गतीनं वाढायला हवं, हा एक साधं अंकगणित आपल्याला करता येईल. तसं वाढतोय का, हा ज्याला त्याला मुद्दा तपासून बघता येईल. दुसरा मुद्दा आहे शेतीचा GDP 55 अब्ज डॉलर्सवरून तो 500 अब्ज डॉलर्सवर नेणार. म्हणजे आकडे खूप सुखावतात, सुंदर वाटतात, की तुझी 100% ग्रोथ एखाद्याची वाढ होऊ शकेल. पण मुळात ₹10 मिळत असतील तर 100% वाढ होणं याचा अर्थ ₹20 त्याच्या हातामध्ये मिळणं. तसं 55 अब्ज डॉलरवरनं 500 डॉलरवरती जाणं हे किती अवघड आव्हान आहे. हे जेव्हा वाढ आपण प्रत्यक्षात आणायला लागतो तेव्हा हा मुद्दा लक्षात येतो. आणि त्याचबरोबर सेवा क्षेत्राचं स्थूल उत्पन्न सुद्धा आपण 300 अब्ज डॉलर्सवरून 3000 अब्ज डॉलर्सवर नेणार. कालच्या आर्थिक पाहणी अहवालातही हा मुद्दा समोर आलेला आहे. सेवा क्षेत्र महाराष्ट्राला खूप मोठा आधार देत आहे. हे चांगलं आहे. सेवा क्षेत्राने आधार द्यायलाच हवा. पण त्याचबरोबर अभियांत्रिकी आणि कृषी या क्षेत्रांनी सुद्धा मोठा वाटा उचलायला हवा. तसं होताना दिसत नाहीये. कृषी क्षेत्र आकसत चाललेलं आहे. अशा वेळेला कृषी क्षेत्राचा वेग कसा वाढेल असे प्रयत्न व्हायला हवेत. आणि सेवा क्षेत्र म्हणजे हे एका अर्थाने आळवावरचं पाणी आहे. कारण आता एका पश्चिम आशियात एक युद्ध सुरू झाल्यानंतर सेवा क्षेत्राची काय वाताहत झालेली आहे हे आपण बघतोच आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की या या ज्या काही दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी आणि मजबूत ज्याला म्हणता येईल अशा ज्या अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या उद्योगांच्या महती त्यांची असते त्याला भर द्यायला हवा. त्याच्याविषयी जास्त भाष्य याच्यामध्ये दिसत नाहीये. तूट अर्थातच राजकोषीय उत्पन्नाच्या ती तूट 3% आत ठेवलेली आहे. हे सगळं मर्यादेमध्येच आहे. 65,000 कोटी रुपये मला वाटतं केवळ निवृत्ती वेतनानंतरच्या पगार आणि कर्जावरच्या व्याजामध्ये द्यावे लागणार आहेत. हे कर्ज आपल्याला आत्ताचं 9 लाख कोटी रुपयांचं आहे. पुढच्या वर्षी हे कर्ज 11 लाख कोटी रुपये इतकं होईल असं सांगितलं जात आहे. आता कर्ज उत्पादक कारणांसाठी घेत असेल तर त्याच्याविषयी काही आक्षेप कोणाचा असायचं कारण नाही. पण त्याच्या अनुषंगानं ती जी उत्पादकतेचे जे बाकीचे निकष असतात ते सुद्धा पाळले जाणं गरजेचं असतं. तिथे लाडकी बहिणीवरती आपण खर्च करणार, तर शिक्षणापेक्षा जास्त खर्च त्या योजनेवरती जाणार, आरोग्यापेक्षा जास्त खर्च त्या लाडक्या बहिणींवरती जाणार. हा मला असं वाटतं की हा एक विचित्र आणि विरोधाभासी भाग याच्यामध्ये दिसतो. पण आता तो सगळ्याच अंगाने दिसतोय. आणि एक शेवटचा मुद्दा या अनुषंगाने नमूद करायला हवा की पायाभूत सोयी-सुविधांच्या निमित्तानं ज्या प्रचंड प्रमाणावर खाजगी यंत्रणा किंवा खाजगी व्यवस्थेला आपण उत्तेजन देतोय, ते जर लक्षात घेतलं तर सरकार मग त्याच्या पैशाचं करणार काय? हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. कारण 62% 60%च्या आसपास सरकारच्या उत्पन्नातलं वाटा हा पगार आणि निवृत्ती वेतनावरच खर्च होतो. म्हणजे ₹40 फक्त राहिले. तर ते ₹40 मधले म्हणजे सरकारने रस्ते बांधणं अपेक्षित आहे, शाळा बांधणं अपेक्षित आहे, सार्वजनिक आरोग्य सेवा देणं अपेक्षित आहे. याविषयी सरकार कुठेच बोलत नाही. म्हणजे हेच सरकार असं नाही, एकंदर राष्ट्रीय प्रवृत्तीच आपली अशी झालेली आहे. मग हे सरकार काय करतं तर कंत्राटी पद्धतीने म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आउटसोर्सिंग म्हणतात. हा रस्ता आउटसोर्सिंगने द्यायचा, तो पूल आउटसोर्सिंगने द्यायचा. आता आजच बातमी लोकसत्ताने केलेली आहे की गोव्याचा रस्ता अजून सुरू व्हायचा आहे महामार्ग. पण तरी त्याच्या टोलच्या कंत्राटाची तयारी सुरू झालेली आहे.
तर मग प्रश्न असा येतो की सरकार मग हे करणार काय? स्वतःच्या पैशाचं करणार काय? सरकारकडचा स्वतःचा महसूल मोठ्या प्रमाणावरती जर लोकप्रिय योजनांसाठी जात असेल, तर अर्थसंकल्प हा फक्त एक महत्त्वाचा ऐवज ठरतो. त्यामुळे तशा अर्थाने जर ऐवजाकडे या बघितलं, तर त्या लोकप्रियतेच्या नादाला लागून सुद्धा काही गोष्टी सरकारला कराव्या लागतात, हे मान्य. त्याच्याबरोबरीने विकासाचा वाटा सरकारचा वाढायला हवा आहे. त्याच्यासाठी प्रयत्न आहेत, हेही मान्य. पण या लोकप्रियतेची किंमत आपण किती काळ देत राहणार आहोत, याचा एक मुद्दा या निमित्तानं आपण सगळ्यांनीच चर्चा करायला हवी. कारण ज्या स्पर्धेमध्ये आपण आहोत, त्या स्पर्धेमध्ये तामिळनाडू हा महाराष्ट्राला मोठी टक्कर देतोय. तेलंगणा उद्योगाच्या बाबतीत मोठी टक्कर देतोय. ती जी 2 राज्य आहेत, तेलंगणा तर जवळपास म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सेंटर ज्याच्या नावाने अलीकडे प्रत्येक जण मोठ्या-मोठ्या आश्वासनांशिवाय बोलतच नाही. अमुक डेटा सेंटर, तमुक डेटा सेंटर वगैरे, वगैरे. त्या डेटा सेंटरचं केंद्र जवळपास तेलंगणा झालेलं आहे, हे दिसतंच आहे. जगातल्या सगळ्या मोठ्या कंपन्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. अशा वेळेला महाराष्ट्राने या स्पर्धेत राहण्यासाठी काय करणार आहोत आपण? त्याच्या अनुषंगानं जास्त भाष्य मुख्यमंत्र्यांनी करणं अपेक्षित आहे. कारण मुख्यमंत्री फडणवीस हे राज्याचे असे मुख्यमंत्री आहेत, की ज्यांना अर्थ आणि वाणिज्य आणि उद्योग या तिन्ही विषयांचं गम्य आहे. त्याच वेळेला त्यांना कृषी क्षेत्रामध्ये ही महाराष्ट्राची वास्तवता काय आहे याचं भान आहे. त्यामुळे त्यासाठी अधिक प्रयत्न करायला हवेत. दुसरा याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा, की शिक्षणाला आपण फार कमी लेखतोय. याची वेदना प्रत्येक मराठी जनाच्या मनामध्ये असायला हवी. आज मराठी IAS अधिकारी, प्रशासकीय अधिकारी कमी दिसतात. खाजगी कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी मराठी आहेत का म्हणावं, तसं नाही. दिल्लीमध्ये नोकरशाहीमध्ये मराठीचा टक्का प्रचंड प्रमाणावरती कमी झालेला आहे. त्याच वेळेला ही ज्या बहुराष्ट्रीय ज्या कंपन्या आहेत, मायक्रोसॉफ्ट असेल, Google असेल किंवा आणखी ज्या कुठल्या असतील, त्याच्यामध्ये त्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी प्रमुखपदी मोठ्या प्रमाणावरती आंध्रमधली मुलं, आंध्रमधले तरुण महत्त्वाच्या जागा पटकावतायत, त्याचं नेतृत्व करतायत. या पार्श्वभूमीवरती मराठी टक्का हा सर्वत्रच कमी होताना दिसतोय आणि त्याचं अर्थसंकल्प त्यावर भाष्य करण्याचं हे कारण नाही याची मला जाणीव आहे. पण अर्थसंकल्पामध्ये हा दीर्घकालीन कालावधीसाठी मराठी टक्का वाढेल यासाठी सुद्धा प्रयत्न व्हायला हवेत. पायाभूत सोयी सुविधा ह्या वाढतातच आणि ती उद्योगांची गरज असते. उद्योग त्या स्वतःच्या गरजेसाठी काहीही करतात. पण मराठी टक्का वाढणं ही मात्र महाराष्ट्र सरकारचीच गरज असायला हवी. त्यासाठी अधिकाधिक प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि पुढच्या कालखंडामध्ये करावेत. अन्यथा आपण फक्त एक बाजारपेठ म्हणूनच अस्तित्वात राहू आणि त्याच्या पलीकडे बाजारपेठेवर नियंत्रण ठेवणारा घटक तो मात्र मराठी राहणार नाही, अशी परिस्थिती येऊ शकते. म्हणून अर्थसंकल्प त्याचं स्वागत करताना दीर्घकालासाठी हा मुद्दा सुद्धा जास्त महत्त्वाचा ठरतो.